नमस्ते गाईज. मी लवंगी मिरची घेतलेली आहे पहिली, नंतर बेडगी घेतलेली आहे, नंतर शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे. त्याची देठं खूप लवकर तुटतात कडक उन्हामुळे वाळल्यामुळे. तुम्ही नक्की कडक उन्हात वाळून देठं काढून घेऊ शकता. हे बघू शकता मिरचीमध्ये किती घाण आहे. त्याच्यात दगडं खूप साफ करायला लागते. तुम्ही तुमच्या मिरचीचे कशी देठं काढता. साफ केल्या मिरची बघू शकता तुम्ही. ही बेडगी मिरची आहे, तिच्या आपण देठं काढून घेणार आहोत. हे बघू शकता गाईज, माझी बेडगी साफ करून झालेली आहे पूर्ण. मी सगळी देठं काढत नाही, त्याची अर्धी देठं तशीच ठेवते, कारण देठामध्ये चव असते. तुम्ही पूर्ण देठं काढता का कमेंटमध्ये नक्की सांगा. ही शंकेश्वरी मिरची आहे, ती पण साफ करून झालेली आहे. आपल्याला 2 किलोचा कांदा मसाला. ही लवंगी मिरची आहे. लवंगी मिरचीचा ह्यावेळेस दर खूप वाढलेला आहे. मला 300 रुपये प्रति किलो मिळालेली आहे. मागच्या वर्षी 200 रुपयांनी किलो होती. बेडगीचाही भाव वाढलेला आहे. 450 ते 500 रुपये किलो आहे बेडगी. शंकेश्वरी मला 300 रुपये किलोनी मिळाली आहे. मिरच्यांची देठं आणि साफ करण्यासाठी आपल्याला 2 ते 3 दिवस लागतात आणि त्याच्यानंतर देठं काढल्यानंतर आपल्याला मिरची 2 ते 3 दिवस चांगली उन्हात कडकडीत वाळून घ्यायची आहे. मी तेलात भाजत नाही, फक्त वाळवायच्या टायमाला तेल लावून घेते आणि उन्हामध्ये वाळत ठेवते. मी कांदा मसाला करणार आहे 2 किलोचा. त्यासाठी 2 किलो लवंगी घेतलेली आहे, बेडगी अर्धा किलो घेतलेली आहे आणि शंकेश्वरी अर्धा किलो घेतली. आपला सगळा मसाला 3 किलोचा होणार आहे. 3 किलोच्या वजनाप्रमाणे आपण खडा मसाला घेणार आहोत. कांदा आपल्याला चिरून उन्हात वाळून घ्यायचा आहे. लसूण हे सगळं आपल्याला वाळून घ्यायचं आहे. खडा मसाला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे.